मृदुंगाचं महत्त्व सांगितलं। विठोबाला जेवढं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आहे तेवढंच महत्त्व टाळाला वारकरी मंडळी देतात, पताकांना देतात। मृदुंग असा जमिनीवर कसाही ठेवला जात नाही, टाळ जमिनीवर कुठेही टाकून दिला जात नाही, पताका कुठेही टाकून दिली जात नाही। विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, म्हणजे टाळ मृदुंगापासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विठ्ठलमय आहेत आणि असा विठ्ठल नामाचा जयघोष या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 340वा हा पालखी प्रस्थान सोहळा सध्या पार पडतो। अतिशय उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण देहूमध्ये पाहायला मिळते। देहूमध्ये सकाळपासूनच हजारो वारकरी दाखल झाले। अवघी देहू नगरी तुकोबांच्या नामगजराने दुमदुमून गेली। टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरतायत, फुगड्या घालतायत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पालखी दिंड्या घेऊन देहूमध्ये दाखल झाले। काही वेळातच या पालखीचा आता प्रस्थान सोहळा होणार आहे वारकरी मंडळी आहेत आणि मग ते गायन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तुकोबांचं नामस्मरण केलं जाते। अभंग ओव्या म्हणत वारकरी आता पंढरीच्या दिशेने प्रस्थान करते। इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी आज वारकऱ्यांची प्रचंड गर्दी अशी पाहायला मिळाली। त्या संगीताला ताल येतो आणि अशा प्रकारच्या उड्या या मराठी मातीला खरं तर वैभवशाली बनवणाऱ्या थोर संतांची एक मोठी परंपरा आहे आणि त्यातलेच संत तुकोबा महाराज त्यांच्याच पालखीचं आता काही वेळात प्रस्थान होणार आहे। उडीचा खेळ असं म्हणतात। काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं आणि आता काही वेळातच पालखीला सुरुवात होईल असं म्हणतात। आणि पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सगळं आतलं प्रक्षेपण अमृताहुनी गोड विठ्ठलाची ओढ, पांडुरंग पांडुरंग बोलती अभंग, अशाच पद्धतीने अभंग आणि ओव्या म्हणत वारकरी आता या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले। काही वेळातच या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही वेळापूर्वी पादुकांचं पूजन करण्यात आलं। आमच्या समवेत सुखाच्या चार काही गोष्टी करा आणि भगवंताच्या भेटीच्या बद्दलचा काही म्हणून उपदेश आम्हाला मुख्यमंत्री वारकरी का 3 चक्कर आणि किती वेळापासून तुम्ही 3 तास झाला आम्ही इथं उभा आहे। चक्कर येऊ नका, आमची बाई पडली। मानाच्या दिंड्यात आमची देवघराच्या मानाच्या दिंड्या लवकर आतमध्ये घेतात, तुम्ही का नाही गेले? आतमध्ये गेले विनेकरींचं बघा तिथं काय हाल आहेत। तुकाराम महाराज की जय। पोलीस कशामुळे अडवून ठेवले? मुख्यमंत्र्याची पूजा चालू आहे, 3 तास असते काय? विनेकरांना तरी सोडा, बघा की तिथं दरवाजात दाखवा, विनेकरींना दाखवा तुम्ही दरवाजात, विनेकरींना सुद्धा सोडत नाही। आम्ही 23 वर्षापासून असं कधीच मिसमॅनेजमेंट झालेलं नाही। कोण आहे चौबे, त्यांना बोलवा, त्यांना दाखवा हे काय झालेलं आहे। तुम्ही फक्त तिकडे हे यांचं बघा की काय काय होतं। या इकडे दाखवा यांना, बघा वारकऱ्यांचं बघा की। अरे बाबा, खूप वेळचा आम्ही उभं थांबेला। मुख्यमंत्री येणार आहेत, येऊन गेले, दर्शन झालं। आता काय कारण दिलं तुम्हाला? कारण आम्हाला त्यांच्या हस्ते पूजा आहे, आजची त्यांच्या हस्ते पूजा आहे असं कारण सांगितलं आम्हाला। पूजा झाली असेल ना, आता खूप उशीर झाला। खाली पडले बघा की बाहेर तिथं कोणी मदत मिळत नाही त्यांच्यावर। आम्ही उचलून ठेवलं तिकडे, चंगराचंगरी झाली त्याच्यावरती पडले त्यांच्यावरती तिकडे ठेवले। काय इथं लागलं हो का? असलं कुठं 3 तास असतं का असं? येऊ द्या, बोलू द्या। पहिलं वर्ष असं काय मॅडम? किती वर्ष आम्ही 1 नंबर दिंडी आमची देवघराची। पहिल्या नंबरच्या दिंडीला सुद्धा आतमध्ये घेतलं? अजिबात घ्या ना, 1 नंबर दिंडी स्वतःहून द्या नाही तर। मग आतमध्ये ज्या दिंड्या आहेत त्या कोणत्या आहेत? आमच्या देवघरच्या दिंडी आहेत, कानो बनाना देवघर, भाऊसाहेब महाराज देवघर। 20 मिनिटं बंद करा ना, मुख्यमंत्री आले का बंद करा, पण तुम्ही 3 तास आधीपासून बंद करताय। तर अशा पद्धतीनं थोडासा गोंधळ झालेला आहे, कारण काही पालख्या आणि मानाच्या दिंड्या तिथे सकाळपासून आहेत, मात्र त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये, त्यामुळे काही गोंधळाचं वातावरण आहे। मात्र देहू मंदिरामध्ये सध्या भक्तिमय आणि आनंदाचं प्रफुल्लित करणारं वातावरण आहे।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा आता पार पडतो. उपासक आहेत. पालखीवर फुलांचा वर्षाव केला जातोय. लाखो वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता इथे दाखल झाले. टाळ मृदुंगाचा गजर आणि तुकोबांचं नामस्मरण करत वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. संस्थानाच्या वतीने मी विनंती करतो पुन्हा एकदा अभंग ओव्या म्हणत वारकरी आता एक एक पाऊल पुढे टाकत पंढरपूरकडे प्रस्थान करतील. आणि त्यात त्यांनी इंद्रायणीचा हा सगळा नदी काठ फुलून गेल्याचं आता पाहायला मिळतं. वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. ही आपली पावसाळा सुरू झाला की विठुरायांच्या भक्तांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते. वास्तवाचं भान देणार सध्या पालखी आपण पाहतोय. संत तुकोबांच्या पादुका पाहतो. पादुकांचं काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन झालं आणि आता या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. आता दिवसेंदिवस वाटचाल करून पुन्हा आपला जो मूळ स्वरूपाचा पसार आहे की ज्यांनी हे सगळं महाबोधाचं ज्ञान आपल्याला दिलं. मगाशी सचिन महाराज आपल्याला बोलत होते. वर्षभरा आपण सगळ्या आपल्या संसाराच्या सांगितलं ज्ञानेश्वर महाराज असलेल्या महाद्वारावरती काहीसा गोंधळ जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील अनेक तासापासून हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करण्यासाठी येणार आहे यासाठी 3 तास आधीपासून जे आहेत ते या दिंड्यांना जे आहे ते बाहेर उभं करून ठेवण्यात आहे. मावशी काय सांगाल, किती वेळापासून उभे आहात? 3 तास झाला आम्ही इथं उभा. पाय दुखा लागले, चेंगरून मारा लागला. इथं पूजा व्हायची आहे, मग त्यांची पूजा कधी होणार? पाय आमच्या सगळ्या दिंडीतले चेंगरले ते. प्रस्थानाच्या समयी तर काही काळ इथं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र पांडुरंग सध्या या पालखीचं आता प्रस्थान होतंय. त्या मूळ स्वरूपाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा हा पालखी प्रस्थान सोहळा. वारा पाऊस कुठे राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झाले. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तुकोबांचं नामस्मरण केलं जातं. केवळ जो मिळतो तर वारकऱ्यांनी ठेका धरल्याचं, फुगड्या घातल्याचं पाहायला मिळतं. इथं सगळी दोलायमान होणारी सगळी वारकरी मंडळी आपण आपल्या अभंग आणि ओव्या म्हणत हे वारकरी या प्रस्थान सोहळ्यात आता सहभागी झाले. आपण आता काहीतरी बोला. इंद्रायणीचा नदीकाठ नाचणारी लोक आज फुलून गेलाय. वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. माझं अंतकरण भरून येतं. साध्या माणसाचं हा सगळा भक्तिभाव, हा रंग पाहून अंतकरण भरून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून मानाच्या पालख्या आणि दिंड्या आता देहूत दाखल झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचं एक वेळापत्रक ठरलेलं असतं आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी घडत असतात. वर्षभर आपण सगळ्या आपल्याच रगाड्यात अडकलेलो असतो. मात्र हा वारीचा काळ आपल्याला एक आनंददायी असतो, नवीन ऊर्जा देणार असतो. राज्यभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होता. तो 15 दिवसांचा पायी चालण्याचा अनुभव आपल्याला एक नवी ऊर्जा देतो. वर्षभरासाठी आपल्याला एक शक्ती देत असतो आणि त्यामुळेच वारकरी दरवर्षी या वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. बेहोश होऊन नाचणारे वारकरी पाहिले त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू विठ्ठल भक्ती आणि त्याच्या दर्शनाच्या तळमळीनं या सगळ्या वारकऱ्यांचा जीव कासावीस झालेला असतो. मैलोन मैल हे वारकरी चालतात. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तुकोबांचं नामस्मरण करतात. प्रपंच बाजूला ठेवून 20-25 दिवस वारीमध्ये का सहभागी होत असतील याचा विचार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केला.